मित्रांनो, राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हे काही महिन्यापूर्वीच लागले। त्यानंतर राज्यामध्ये एक हाती सरकार सत्तेमध्ये आलं आणि त्या निकाल लागल्यापासून आतापर्यंत पहिल्यांदाच आता राज्याचं अर्थसंकल्प अधिवेशन हे विधान भवनात पार पडतंय आणि त्याच अनुषंगाने आज दुपारी 2 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थवित्त मंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे। अजित पवार हे आता 11 अर्थसंकल्प सादर करत आहेत। आतापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये 78 वेळा हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि अजित पवार हे दुसरे असे नेते आहेत ज्यांनी सर्वाधिक वेळा हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। अजित पवारांच्या अगोदर बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता आणि त्यानंतर आता अजित पवारांनी 11व्या वेळी हा अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे। पवार हे असे दुसरे नेते आहेत ज्यांनी सर्वाधिक वेळा हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। मग त्यानंतर सुशीलकुमार शिंदे साहेब असतील किंवा जयंत पाटील असतील, या दोघांचा नंबर लागतो। अजित पवार साहेबांनी आज राज्याचा महत्त्वपूर्ण असा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। खऱ्या अर्थाने या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं। त्याचं कारण म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्य सरकारनं किंवा माहिती सरकारनं त्याच्या जाहीरनाम्यामध्ये एक गोष्ट जाहीर केलेली होती, ती म्हणजे लाडकी बहीण योजना। या लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयाचा जो हप्ता होता हा सरकारकडून देण्यात येणार होता, तसा हा जाहीरनामा जाहीर झाला होता। सरकारनं त्याच दृष्टीने या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं, पण कुठेतरी लाडक्या बहिणींची अर्थसंकल्पनाकडून निराशा झाली असल्याचं आता दिसत आहे। तर अर्थसंकल्पाकडे अजितदादा पवार यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केल्या आहेत, नेमकी कशी आर्थिक स्थिती आहे आपल्या राज्याची सध्याची, हेच सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे। आणि लाडक्या बहिणींची जी प्रतीक्षा आहे 2100 रुपयाच्या हप्त्याची, याबाबत अर्थसंकल्पामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे याची माहिती देखील सांगणारा हा व्हिडिओ आहे मित्रांनो। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। सुरुवातीला अजितदादा पवार साहेबांनी अर्थसंकल्पाचं वाचन केलं आणि क्रमाक्रमाने आपण टप्प्याटप्प्याने जाणार आहोत। कशा पद्धतीने कोणकोणत्या क्षेत्रासाठी अजित पवारांनी एकूणच सरकारी तरतुदी केलेल्या आहेत त्या बघणारच आहोत आपण। आणि या सगळ्यात महत्त्वाचा जो आपला पहिला मुद्दा आहे तो पहिला मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजना। लाडक्या बहिणींना सरकार 2100 रुपये देणार का, हा प्रश्न अनेकांना या अर्थसंकल्पामधून सुटणार होता, त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर मिळणार होतं। पण आता अर्थसंकल्पामध्ये अशा पद्धतीची कुठलीही घोषणा झालेली नाहीये। बहिणींना 2100 रुपये हप्ता देण्याची घोषणा झालेली नाहीये। गेल्या वेळेस जेव्हा लाडकी बहीण योजना आणलेली होती तेव्हा सरकारने जवळपास 33,000 कोटीच्या आसपास खर्च राज्य सरकारकडून करण्यात आलेला होता निवडणुकीच्या तोंडावरती। आणि त्यानंतर आता या वर्षासाठी 36,000 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो या योजनेसाठी तरतूद करण्यात आलेला होता। दरमहा 1500 रुपये हप्ता हा लाडक्या बहिणींना सरकार देणार आहे। ती सरकार 2100 रुपये रक्कम करण्याची जी घोषणा होती ती सरकारने केलेली होती। या वर्षासाठी 36,000 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो या योजनेसाठी तरतूद केला होता। या योजनेसाठी तरतूद करण्यात आलेल्यापैकी दरमहा 1500 रुपये हप्ता हा लाडक्या बहिणींना सरकार देणार होतं। लाडक्या बहिणींना 2100 रुपये करण्याची जी घोषणा केलेली होती सरकारने, ती मात्र आता कुठेतरी पूर्ण होताना दिसत नाहीये, कारण त्यामुळे लाडक्या बहिणींना कुठेतरी नाराजीचा सूर आहे। आता या गोष्टीसाठी राज्य सरकारकडून जी वित्तीय तूट आहे ते त्याचं कारण दिलं जात आहे। जे राज्याचं एकूण स्थूल उत्पादन आहे त्याच्यावरती स्थूल उत्पादनाच्या 25% वरती राज्याचं कर्ज जाता कामा नये असा नियम असतो आणि त्या नियमाचा लाला धरूनच राज्य सरकारने लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो वाढवण्याच्या दृष्टीने कुठेतरी आखडता हात घेतलेला आहे। आता आपण बघूया की राज्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीला कशा पद्धतीने तरतूद करण्यात आलेले आहेत, आर्थिक तरतुदी करण्यात आले, त्यावर आता आपण एक लक्ष केंद्रित करूया। सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे राज्यामध्ये आता नवं औद्योगिक धोरण हे राज्य सरकार जाहीर करणार आहे। महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशनची स्थापना सरकार करणार आहे। त्यामध्ये उद्योगांना वेगवेगळ्या चालना मिळणार आहेत।
2030 पर्यंत हे बंदर वाढवण्यात येणार आहे। पर्यटन बंदर जी आहेत त्यांना करातून सूट देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे। अमृतकाल रस्ते विकास प्रकल्प जो आहे तो प्रस्थापित करण्यात आलेला आहे। सिंधुदुर्ग देवबाग इथे सागरी सुरक्षेसाठी विशेष प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचं अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील वीज दर आहेत ते इतर राज्याच्या तुलनेत आता कमी होणार असल्याचं देखील सांगितलं आहे। शक्तीपीठ महामार्ग जो आहे त्याचं भूसंपादन काम देखील प्रगती पथावर असल्याचं अजितदादा पवार यांनी म्हटलेलं आहे। मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी भुयारी मार्गाची निर्मिती जो करण्याचा प्रकल्प आहे त्याचा प्रस्ताव देखील यामध्ये 64,000 कोटीचा प्रकल्प राज्य सरकार आणणार आहे। नवी मुंबई विमानतळाचं हे काम आता पूर्णपणे जवळपास 85% पूर्णत्वास आलेलं आहे। त्यानंतर परिवहन विभागाचं राज्य सरकारकडून 3,610 कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आलेला आहे। एआयचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात येणार आहे। त्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून राज्यातल्या सर्व शेतकरी महिला आहेत त्यांना प्रशिक्षण देण्याची तजवीज आता राज्य सरकार करणार आहे। जलयुक्त टपालच्या टप्प्यामध्ये जी काही कामं आहेत ती सुद्धा मार्गी लागणार असल्याचं सांगितलेलं आहे। अजितदादा पवारांनी नळगंगा ते वैनगंगा प्रकल्पाचा लाभ विदर्भाच्या 6 जिल्ह्यांना होणार आहे। हा सगळ्यात महत्त्वाचा नदीजोड प्रकल्प आहे। त्या नदीजोड प्रकल्पाला सरकारकडून गती देण्यात येणार आहे। त्यानंतर मुंबई ते पुणे या महामार्गावर जी मिसिंग लिंक आहे एक्सप्रेस वरती त्या प्रकल्पाचं काम देखील येत्या ऑगस्ट पर्यंत पूर्ण करणार असल्याचं हे अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे भुयारी मार्ग त्यासाठी 64,000 कोटी रुपयांची तरतूद जी सरकारकडून करण्यात आलेली आहे। त्याबरोबरच एक तालुका एक बाजार समितीची योजना आहे ती राज्यभर राबवली जाणार आहे, राबवण्यात येणार आहे असे सरकारकडून कृषी विभागासाठी 9,710 कोटी रुपयांची तरतूद ही राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे। अनुसूचित जाती ज्या आहेत त्यांच्या घटक कार्यक्रमासाठी तरतुदीत 42% वाढ करण्यात येणार आहे। लेक लाडकी योजना जी महत्त्वपूर्ण योजना आहे त्यासाठी आता थेट 1,13,000 लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे। मग त्यामध्ये मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क 100% प्रतिपूर्तीसाठी आता प्रयत्न करणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे 36,000 कोटी रुपयांच्या जवळपास आता तरतूद करण्यात येणार आहे। बचत गटाच्या उत्पादनासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात एक उमेदवार जी उमेद योजना आहे बचत गटासाठी सरकारची त्या दृष्टीने एक उमेद मॉल उभारण्यात येणार आहे। प्रत्येक आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यामध्ये 10 नवे उमेदवार उभारण्यात येणार आहे। ठाण्यात जवळपास 200 आणि रत्नागिरी जिल्ह्यात 100 खाटांचं नवं रुग्णालय हे सरकारकडून उभारण्यात येणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुण्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातला जो मेट्रो मार्ग आहे तो उभारण्यात येणार आहे। त्यासाठी जवळपास 9,897 कोटी रुपयांचा प्रस्ताव आता राज्य सरकारकडून देण्यात आलेला आहे। राज्य सरकारकडून करण्यात आलेली ती म्हणजे आग्र्याहून सुटका। आपण हा प्रसंग छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातला ऐकलाच असेल, वाचला असेल। ज्या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदीमधून सुटले होते त्या जागी आता छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक असे राज्य सरकारकडून बांधण्यात येणार आहे। त्याचबरोबर संगमेश्वरी तर छत्रपती संभाजी महाराजांचं वडू बुजुर्ग असतील किंवा तुळापूर असेल त्या ठिकाणी देखील संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार आहे। वेगवेगळ्या ठिकाणी अनेक महापुरुषांच्या स्मारकाची कामही आता प्रस्थापित केल्याचं अजितदादा पवारांनी म्हटलेलं आहे। 3 ऑक्टोबरला मराठी अभिजात भाषा सन्मान दिन साजरा केला जाणार आहे। त्यासाठी मराठी भाषा विभागाला 225 कोटी रुपयांचा निधी आता प्रस्तावित केलेला आहे आणि आता सरकारने कर महसूल जो आहे तो गोळा करण्यासाठी जवळपास 3,67,000 कोटी रुपयांचं उद्दिष्ट हे डोळ्यासमोर राज्य सरकारने ठेवलेलं आहे। सार्वजनिक आरोग्य धोरण हे देखील राज्य सरकारकडून आखण्यात आलेलं आहे। निवडणुका झाल्या आणि त्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने योजनांची जी खैरात जनतेपुढे मांडलेली होती, महिलांसाठी लाडकी बहीण योजना, अनेक योजना, लाडका भाऊ योजना, अशा योजना या सरकारने
आणलेल्या होत्या, पण त्याचा परिणाम आता कुठेतरी तिजोरीवर होताना दिसतोय। त्यामुळे वित्तीय तूट ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि तिजोरीवरचा भार देखील वाढलेला आहे। आणि जाता जाता सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मी मगाशी सांगायची राहिली ती म्हणजे राज्य सरकारने 4 चाकी वाहनावरील जो कर आहे तो वाढवलेला आहे। त्यामुळे आता 4 चाकी वाहनांच्या किमतीत वाढ होणार आहे। कन्स्ट्रक्शनसाठी ज्या क्रेन्स लागतात, एलिव्हेटर्स लागतात, त्या एलिव्हेटर्सच्या खरेदीवरती देखील राज्य सरकारने कर वाढवलेला आहे। त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये देखील क्रेन्स आणि एलिव्हेटर्सच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। एकूणच या अर्थसंकल्पाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? तर आपण सगळे स्वप्न रंगवत बसलो होतो की लाडकी बहीण योजनेचे आपल्याला लवकरच 2100 रुपयाचा हप्ता भेटेल, पण आतापर्यंतच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपयाच्या बहिणींच्या हप्त्याबद्दल काहीच चर्चा झालेली नाहीये। तर एकूणच तुम्हाला ह्या सगळ्या माहितीबद्दल, या अर्थसंकल्पाबद्दल तुमच्या काय मत आहे, तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या वेळेस असाच नवीन महत्त्वपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय आणि नमस्कार।